हेलो हेलो विठाला 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 बोला पुंडली हरी ताड्या ताड्या देह जाओ अथवारा हो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा नामा मने केशव राजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा विठ्ठल 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 विठ्ठल
परम पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करु प्रथम नमः पाण्डुरङ्ग करु प्रथम नमः पाण्डुरङ्ग करु प्रथम संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन पदांबोज तेजस्पुराधिक प्रदेश विधींद्रादिदैवे सदास्तु यमानम समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः राधा मेरी स्वामिनी मैं श्री राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास जयांच्या केल्या स्मरण हो हे सगळे विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारणी आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकड़ा हरी कथा बोले बोबड़िया बोला अज्ञान मनुने आपुल्या बाळा चालवी सकड़ नामा मने चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में राम जी को
देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी आपल्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत महंत पंढरपूर निवासी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे एकमेव लाडके भक्त श्री संत शिरोमणी नामदेव राय. नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अति महत्वाचा जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही आपण कुठले नेम केले पाहिजेत गोड असा अभंग आज आपल्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. तरी या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी कीर्तनाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपलं हे पुण्य आणि पावन नगरी म्हणजे श्री क्षेत्र आपलं हे सारंगपूर गाव आणि आपल्या सारंगपूर गावामध्ये महाराज भगवान हनुमंतरायांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज परमपूज्य गुरुवर्य महंत वैकुंठवासी बाबुराव महाराज तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थान व तसेच हरिभक्तपरायण महंत कैलासगिरीजी महाराज गिरी आश्रम सावखेडा यांच्या मार्गदर्शनानं तसेच व यांच्या मार्गदर्शनानं तसेच यांच्या कृपाशीर्वादानं चालत आलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह या ठिकाणी शिव महापुराण कथा तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आज या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहातील प्रथम क्रमांकाची सेवा आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण डी.व्ही. मोरे साहेब आमचे माऊलींच्या वतीने ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली आणि खरोखर आज आपल्या सारंगपूर येथील तुम्हा सर्व संत सज्जनांचा मला पुनश्च दर्शनाच्या योग आला. खरोखर मी माझं परम भाग्य समजते. विठाल विठाल हो या ठिकाणी महाराज आपल्या सप्ताहाला सुरुवात आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आज नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात. 3.5 मुहूर्तांपैकी आजचा एक शुभ मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवाचा दिवस आणि आज आपल्या नव्या वर्षाला सुरुवात. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट चांगला होतो असं म्हटलं जातं. सांगण्याचे तात्पर्य नवीन वर्षाची सुरुवात आणि आज या ठिकाणी आपल्या सप्ताहाला सुरुवात म्हणजेच कीर्तनापासून आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली. सुरुवात चांगली तर शेवट नक्कीच चांगला होतो. असो या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित सर्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वादक मंडळी सर्व महाराज मंडळी असतील गुणीजन मंडळी नाव काय माऊली आदरणीय तुकाराम महाराज असतील आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज आदरणीय हरिभक्तपरायण अनिलजी महाराज असतील. याही बाजूला गायक कुठं गेले नाव काय भाऊ रोहित महाराज वा रोहित महाराज असतील. आमचे विनेकरी माऊली असतील. सुंदर अशी साऊंड या ठिकाणी लावलेली आहे. संत विचार यूट्यूब चॅनल हे कीर्तन फक्त एकदा नाही तुम्हाला जेव्हा आठवण आली ना तेव्हा तुम्ही कीर्तन बघू शकणार. संत विचार नावच सुंदर दिलं यूट्यूब चॅनलला. वा वा फार सुंदर. पंचक्रोशीतून आलेली सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आवर्जून ज्यांनी आपली उपस्थिती दाखवली आदरणीय आमचे हरिभक्तपरायण मनोज गुरु बाबाजी या ठिकाणी गुरुजी देखील उपस्थित आहेत. मृदंगमणी आदरणीय हरिभक्तपरायण नाव काय रोहित महाराज वा वा सुंदर असं मृदंग वाजवत आहेत आमचे आदरणीय रोहित महाराज असतील. आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभी असलेली सर्व मंडळी सर्व 75 वर्ष 85 वर्ष 80 वर्षाचे बाबा हे सगळे मागे नाही का. वा वा खूप सुंदर. या ठिकाणी सर्व बाळ गोपाळ असतील. जनाबाई मुक्ताबाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्व या ठिकाणी मुली टाळ घेऊन उभ्या आहेत. असो जमलेले तुम्ही सर्व संत सज्जन माझे माई बाप या ठिकाणी आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला हो अभंग घेतला आहे माझ्या नामदेवरायांचा. वास्तविक चांगला बारकाईने विचार केला हो. पहिल्या क्रमांकाचं कीर्तन म्हटलं म्हणजे त्या कीर्तनकारानं भगवंताचं नामच सांगावं. या सप्ताहामध्ये 3 कीर्तनकार बांधलेले असतात बघा.
पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं त्या ठिकाणी नाम सांगावं. जागर म्हटलं म्हणजे त्या दिवशी आणि भगवंताकडे आपण मागणी मागावी. आणि नंतर जागर झाल्यावर आणि शेवटच्या दिवशी असतो काला का अधिक आला, म्हणजे बाबा रे तू जन्माला का आला, कशासाठी आला, इथं येऊन करायचं काय आणि जाताना घेऊन जायचं काय, असे 3 कीर्तनकार मांडलेले असतात. असो, या अभंगाचा चांगला विचार केला तर या अभंगामध्ये माझ्या नामदेवरायांनी 4 गोष्टी सांगितल्या बघा. देह, भाव, प्रेम आणि नाम, 4 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला या अभंगाद्वारे. आणि तसा बारकाईने जर विचार केला तर या अभंगामध्ये 3 नेम करतात, 3 नेम करायला सांगतात माझे नामदेवराय. पहिल्या चरणामध्ये कायिक नेम सांगतात, दुसऱ्या चरणामध्ये मानसिक नेम सांगतात आणि तिसऱ्या चरणामध्ये वाचिक नेम सांगतात. हे कशावरून लक्षात येतं आपलं? नामदेवराय म्हणतात, अरे देवा हे परमात्मा, मी हे जे काही सर्व नेम केलेत ना जीवनामध्ये, नेम करणं माझं काम होतं, परंतु हे केलेले नेम तू पूर्णपणे सिद्धीला जाऊ दे, हे काम मात्र तुझं आहे परमात्मा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, विठाला विठाला हो. तर मग महाराज चांगला विचार केला, अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. हो, काय भाव होता नामदेवरायांचा, काय प्रेम होता देवाबद्दलच. अहो, ज्या नामदेवरायांच्या हाताने माझ्या देवानं जेवावं, माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनात माझ्या भगवान परमात्म्यानं नाचावं, काय भाव होता नामदेवरायांचा. ओ दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला. कपिला गाई दुधा दुआवत नामा जाई, काला बसरा कपिलाई, दुधा दुहावत नामा जाई. कोने कागडवा दूधने भरियो, पियो नारायण आगे धरियो, सोने लगा दूध में भरियो, आगे चलियो. पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. आणि पांडुरंगाविषयीचा भाव बघा माझ्या नामदेवरायांचा. प्रभुजी की मूरत दूध नाही पिवत, शिर पछाडत नामा रोवत, ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया, नाम देवने देव हसाया. ओ दूध पिओ मोरे गोविंद लाला, ओ दूध पिओ मोरे गोपाल लाला. हा भाव होता माझ्या नामदेवरायांचा. मी तर नेहमी म्हणते महिला मंडळ, तुम्ही आपण आपल्या हाताने केलेल्या प्युअर तुपाचा शिरा, आणि त्या ठिकाणी महाराज, मी तर नेहमी म्हणत असते महिला मंडळ, आपल्या हाताने केलेल्या प्युअर तुपाचा शिरा तो देखील देव खात. त्याला कारण आहे का खात नाही आमच्या हाताने केलेला शिरा? म्हणे नाही भाव, म्हणे देव मला पाव, देवा अशानं पावायचा नाही हो, देव काय बाजाराचा भाजीपाला नाही हो. आमची भक्ती चालली आहे बाबा, जे करायचं ते आम्ही करत नाहीत आणि जे नको करायला त्याच्या पाठीमागे धावतो.
सगळेच भक्ती करतो, सगळे देवाला मानतो, परंतु भक्ती का करावी, देवाचे नामस्मरण का करावं, आम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी आम्हाला अनुभवाला येत असतं म्हणून सांगून जाईल. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं, जर देवाची भक्ती केली, नामस्मरण केलं, परमार्थ केला, तर भगवंत आम्हाला भरपूर काही देतो. काय देतो? संसार प्रपंचाचं. बरं मला सांगा, भक्ती म्हणजे आपल्या संसारामध्ये आपल्या अनेक मागण्या आहेत महाराज, मग त्या पूर्ण होतात का? ही चुकीची समजूत आहे, तुमच्या मनातून काढून टाका. आजही भक्ती चालू आहे. कशी भक्ती चालू आहे? एक लोटा जल, सब समस्या का शिवकथा चालू आहे ना इथं. बरं मला सांगा, मला असं म्हणायचं आहे, मी म्हणत नाही तुम्ही भोले बाबाची पूजा करू नका, नक्कीच भक्ती करा, परंतु भक्ती करत असताना माझ्या महादेवाला एक लोटा जल अर्पण करत असताना मनामध्ये शुद्ध भाव असायला पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. पण आम्ही एक लोटा जल घेऊन जातो आणि माझ्या महादेवाला म्हणतो, देवा मला घर दे, देवा मला गाडी दे, देवा मला बंगला दे, माझ्या मुलाचं लग्न जमू दे, माझ्या घरात पाण्या हलवू दे, शेजारच्याचं विकाऊ दे, आणि ते मला पटकन वारे एक लोटा जल. कसा देव प्राप्त होईल हो? विठाल विठाल आणि काय भाव होता माझ्या नामदारांच्या घरामध्ये. किती लोकांचं कुटुंब? नामयाच्या घरी 14 जणी स्मरती हरी, सर्वच मात्र भगवंताच्या अखंड नामाचे चिंतन करायचे हो. कोण कोण होतं बघूया जरा. गोणाई राजा ही दोघी सासू सुना, दामा नाम जान बापले का, ओ दामा नाम जान बापले का, दामा नाम जान बापले का, दामा नाम जान बापले. अहो कोण होतं? गोणाई राजा ही दोघी सासू सुना, दामा नाम जान बापले का. दोनान दोन मोजा बर का. मी काय शाळा शिकलेली? तुम्ही होच म्हणा. किती झाले? दोनान दोन 4. चला पुढे. नारा विटा गोंदा मादा हे 4 पुत्र, 4 4 8. 4 मुलं 4 सुना. काय त्या सुनांची नावं गोड होती महिला मंडळ ऐका हो. लढाई गोडाई ये साई साकराई, त्याच्यातून सारंगपूरची एक बी नाही. असली नावं आम्ही आता काय ठेवत. एखादी साखरमाई भेटेल नाही का, एखादी साखरबाई भेटेल, पण लाडाई गोडाई येसाई पूर्वीची नावं चांगली होती, चांगली नावं ठेवायची लोक. देवाचे नाव असायचे बघा तुम्ही, ज्ञानोबा तुकोबा सकाराम तुकाराम नाही का, अशी नावं असायची. मुक्ताबाई जनाबाई सखूबाई असली मस्त छान नावं असायची. आताची नावं नावात बी दम नाही आणि त्यांच्या कामात बी दम. पिंट्या पिंटी बंट्या असले नावं आताचे. चला पुढे. 4 सुना 4 मुलं. किती झाले? 4 4 8 4 12. लिंबाई तिलकी आऊबाई बहीण झाले ना 14. वेडपिसी जाने नामयाची, हो वेडपिसी जाने नामयाची, वेडपिसी जाने नामयाची, वेडपिसी जाने नामयाची. आणि 15वी माझी जनाबाई. असं 15 लोकांचं कुटुंब. काय माझ्या जनाबाईचा भाव होता. जनाबाई म्हणतात, विठ्ठल विठ्ठल नामयाची जनी, कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव ती सवे. आणि असं माझ्या नामदारांच्या घराण्यामध्ये काय त्यांची भक्ती, काय त्यांनी देवाचं नामस्मरण केलं महाराज. आणि या ठिकाणी नामदारांनी नेम केले. मी अगोदरच सांगितलं 3 नेम केले. आणि नेम करीत असताना आपण सुद्धा कसे नेम केले पाहिजे हो. काहींचे चांगले नेम असतात बाबा. रोज सकाळी सकाळी उठल्याबरोबर नित्याचा नेम असतो काहींचा. आपल्या हाताचं दर्शन घेतात आणि दर्शन घेत असताना कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन,
पृथ्वीची क्षमा मागितली जाते. जसा आपला पृथ्वीवर पाय गेला ना, पृथ्वी मातेला पायाचा जो स्पर्श होतो, तर त्या पृथ्वी मातेची आपण क्षमा मागितली पाहिजे. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. काहींचे असे नेम असतात महाराज, काय सांगावं. मला सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय चालत नाही, मला दिवसातून 4 वेळा तपकीर घासल्याशिवाय चालत नाही. मी दरवर्षी श्रावण महिना येतो रे येतो, श्रावण महिना पाळल्याशिवाय राहणार नाही. 4 महिने पायात बूट चप्पल घालणार नाही. 16 सोमवाराचं व्रत केल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व व्रत उपवास झाले की काळी पिशवी. आमचा नेम करायचा असेल तर जीवनामध्ये नेम करत असताना एकच नेम करा, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. तुम्ही जर नित्याचा नेम केला हो, नित्य अखंड जर भगवंताचं तुम्ही आपण नामच चिंतन केलं, तर आजही माझा भगवान परमात्म्याला आपल्यासाठी यावं लागेल. काय येणार नाही. तुम्ही नित्याचा नेम करणं जीवनामध्ये. मग महाराज, कारण या कलियुगामध्ये भक्ती इतकी सोपी सांगितली महाराज. मागील युगामध्ये अरे जप तप यज्ञ करून आणि मग मात्र देवाची प्राप्ती व्हायची. परंतु या कलियुगामध्ये महाराज म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दैल भेटी. मग कोणते कीर्तन? ते कीर्तन माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे. मग महाराज, तुम्ही आपण जोपर्यंत अखंड भगवंताच्या नामाचे चिंतन करत नाहीत आणि तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो भगवंत तुम्हा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. अथवा त्या भगवंताच्या स्वरूपाची किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख मात्र होऊ शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात हो, नामासी विनमुख तो नर. कोणाला पापी म्हटलं हो? नामासी विनमुख तो नर पापिया. किंवा नाही माऊली ज्ञानोबरायांचं असं मत आहे, अरे तुम्ही कितीही तीर्थक्षेत्रावर जा, 4 धाम करून या, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग आमचं नामात चित्त असायला पाहिजे बाबा. जोपर्यंत नामात चित्त आमचं असणार नाही, तोपर्यंत या चित्ताला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. सदा नामघोष सदा नामघोष करू हरि कथा. सदा नामघोष सदा नामघोष करू हरि कथा. सदा नामघोष करू हरि कथा. सदा नामघोष करू हरि कथा. मग महाराज, त्या ठिकाणी असं असणार ते भगवंताचं नामचिंतन. मग
त्या नामाचा आम्ही नित्याचा नेम केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी माझे नामदेवराय म्हणतात देवाला, हे परमात्मा, हे पांडुरंगा, माझा देह जाओ अथवा राहो याची मला फिकीर नाही, परंतु तुझ्या ठिकाणी माझा भाव कसा असू दे त्याचं वर्णन नामदेवराय पहिल्या चरणात करतात. देह जाओ अथवा नामदेवराय म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. या पहिल्या चरणामध्ये माझ्या नामदेवरायांनी कायिक नेम केला. काया म्हणजे शरीर, शरीर म्हणजे हा तुमचा आपला पंचमहाभूतापासून बनलेला देह. आणि म्हणून नामदेवराय म्हणतात, अरे परमात्मा, हा जाओ अथवा राहो. कारण या देहाच्या बाबतीत अगदी सोपं करून सांगते महाराज. बघा, बर्फाचा स्वभाव आहे. त्या बर्फाला तुम्ही पाण्यात ठेवा किंवा बाहेर ठेवा तरी सुद्धा तो बर्फ विरघळणार आहे, जाणार आहे. तसा कापूरचा स्वभाव आहे. त्या कापूरला तुम्ही जाळून टाका अथवा नका जाळू तरी तो कापूर संपणार आहे. तसा हा पंचमहाभूतापासून बनलेला देह हा सुद्धा एक ना एक दिवशी नाश पावणार आहे, लयाला जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग महाराज, मग असा असणारा पंचमहाभूतापासून बनलेला देह हा सुद्धा एक ना एक दिवस जाणार आहे. देह जाईल जाईल याची गर्भ खाईल, याची गर्भ खाईल, याची गर्भ खाईल. देह जाईल जाईल याची गर्भ खाईल, याची गर्भ खाईल, याची महाराज वर्णन करतात, देह जाईल जाईल त्यासी काढोबा खाईल. मग या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही आपण काय केलं पाहिजे? अरे हा अनमोल असा नर जन्म, अनमोल असा मनुष्य जन्म तुम आपल्याला का प्राप्त झाला? किती अनमोल आहे.
कधीतरी आम्ही जीवनामध्ये विचार केला का हो देवानं हा देह आम्हाला कशासाठी प्राप्त करून दिला? देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा भजनासाठी दिला. बरं मग इमानदारीत सांगा आम्ही किती भजन करतो, किती नामचिंतन करतो? याचे देई घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोटे. मग याच देहामध्ये आल्यानंतर महाराज त्या भगवंताचं भजन घडत असतं, नामचिंतन घडत असतं. परंतु भजनासाठी मिळालेला देह आम्ही काय केलं? देवे दिला देह वडापाव खायला, देवे दिला देह पुरणपोळी खायला. आम्ही भजनाचं भोजन केलं बाबा, परंतु कधी विचार केला नाही का पाठवलं असेल देवानं आम्हाला? बरं उदाहरणार्थ देवानं ज्या कामासाठी देह प्राप्त करून दिला ते काम आम्ही अगोदर केलं पाहिजे. जसं आज आपल्या सारंगपूर गावामध्ये आमच्या माऊलींनी फोन केला, म्हटलं ताई अमुक अमुक तारखेला तुम्हाला आमच्या गावाला यायचं आहे आणि तुम्हाला 7 ते 9 मात्र कीर्तन करायचं आहे. आता मला का बोलवलं? एवढ्या लांबवरून सुरतवरून गुजरातवरून बोलवलं. का बोलवलं? कीर्तनासाठी मला बोलवण्यात आलं. बरं आता ऐका, मी पार 3 वाजेपासून आपल्या गावात प्रवेश केला. इथं आल्यानंतर मस्त चहा पाणी झाला, नाश्ता झाला, सगळं झालं. आता पोटभर नाश्ता झाल्यानंतर मला वाटत होतं जाऊ दे ना कीर्तन बिर्तन आपण मस्त झोप काढावी, गाढ झोप काढून घेऊया. बरं मग मला सांगा इथं आल्यानंतर मी जर आता निवांत झोपली असती, बरं तुम्ही उद्या उठून सकाळी आले असते माझ्यापर्यंत शाल श्रीफळ घेऊन, मला म्हटलं असते, म्हटलं ताई जाऊ द्या ना, तुम्ही आमच्या गावात आल्या, मस्त चहा पाणी झाला, पोटभर नाश्ता केला आणि तुम्ही गेल्या झोपून, जाऊ द्या म्हटलं कीर्तन बिर्तन आम्ही शाल श्रीफळ देऊन तुमचा सत्कार करतो. केला असता का? सगळे माऊलीला बोलले असते तुम्ही. म्हटले माऊली काय त्या सुरतच्या ताईंना गुजरातच्या ताईंना बोलवलं? आता मला सांगण्याचा तात्पर्य माझा, मी ज्या कामासाठी आले ते काम वेळेवर करणं माझं आद्य कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे देवानं अरे ज्या कामासाठी देह तुम्ही आपल्याला प्राप्त करून दिला, मग या देहामध्ये आल्याच्या नंतर आम्ही काय केलं पाहिजे? भजन करावे वेळोवेळ